ब्लॉगर नका बनू. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मॅडीवर ब्लॉगमध्ये. आणि आज आपण ज्या वर्षानुवर्ष ज्या सणाची वाट बघत असतो तो सण म्हणजे आपला हनुमंतरायाची पालखीमधील कोंढरीपाडा. या पाड्याची आपण जल्लोष बघणार असाल तर कोंढरीपाड्यात नक्की या. आणि या वर्षी मुकुट मिरवणुकीला 100 वर्ष होणार आहेत आणि त्या दिवसाची आपण वाट बघत होतो. तोच दिवस आज आलेला आहोत. आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे आज उद्या 12 तारीख आहे. उद्या 12 तारखेला आपली पालखी आहे, पालखी सोहळा आहे. आणि आज 11 तारीख आहे. 11 तारखेला त्याची पूर्वतयारी असतो. म्हणजे 12 वाजता डेकोरेशन रिव्हील करतो तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि सर्व महिला वगैरे सर्व जे पुरुष आणि महिला मदत करत असतात, जे कामं करतात म्हणजे भाजीचा वगैरे, कारण महाप्रसाद पण असतो दुसऱ्या दिवशी. आणि आज जो काम करतात तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि पर्यंत बघा. आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, कारण पालखीची व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप मजा येईल. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला मित्रांनो, आता आपल्याला सुरुवात होईल कलश मिरवणुकीला. सर्वजण आपल्या ताईचा जमलेला आहे तिकडं. बघा कलश मिरवणूक. आणि आता इतर थोडी सुरुवात आहे. आणि उद्या मज्जा बघा संध्याकाळी. उद्या संध्याकाळी मज्जा, फुल मज्जा.
आता बघू शकता आपण आलो आहोत मंदिराजवळ आणि इथं मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे. बघू शकता मित्रांनो, आपण 12 वाजेची वाट बघतो कारण डेकोरेशन रिव्हील होणार आहे आणि सर्व मंडळी जमले येतात. आता आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण खूप गर्दी होणार आहे आतमध्ये आणि सर्व महिला मंडळी इथे जमले आहेत आणि इथं पुरुष मंडळी सर्व जानवान मित्रमंडळ सर्व जमलेले आहेत. बघू शकता इकडं. आणि इथं आपला राजकरंजाचा. चला आता 12 वाजता भेटू, डायरेक्ट आपला रिव्हील होईल डेकोरेशन, तो भेटू दाखवतो. इथे सर्व बघू शकता आपले ताईस आहेत आणि सर्व हार बनवण्याच्या बिजी आहेत, हार बनवण्यात. त्यांना नंतर भेटू आपण आता कारण 12 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत आणि इथे सर्व तयारी चालू आहे. आणि इथं आपला डेकोरेशन आहे तो 12 वाजता रिव्हील होईल. आवी बाबा, आवी काय बोलणार डेकोरेशन बद्दल? अरे किती वाजता आपला रिव्हील होईल? 12 वाजता ओपन होईल. 12 वाजता ओपन होईल एकदम एकदम 12 वाजता परफेक्ट 12 वाजता काउंट डाऊन होईल ना? काउंट डाऊन. चला बघत राहा, व्हिडिओ बघत राहा. आणि इथे सर्व महिला मंडळी बसले आहेत. मित्रांनो इथं आपण कौशल पाटील आणि इथं फुगांचं डेकोरेशन मस्तपैकी चाललंय आणि आपण आता ज्या 12 वाजेची वाट बघतो 12 वाजता आपला रिव्हील होणार आहे डेकोरेशन. तुम्हाला बघत राहा व्हिडिओ पूर्णपणे कारण डेकोरेशन बघण्यासाठी खूप उत्सुक असतात माणसं. बघू शकता बाहेर पण खूप माणसं आहेत आणि आतमध्ये पण आहेत. आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. चला व्हिडिओ बघत राहा. बघू शकता आवी एकदम घाई गडबडीत आज असतं काय सांग? एक्साइटेड असेल हो एक्साइटेड असेल एकदम. काय हे टिंगल नाही आवरी म्हणजे घाई काय तुला 12 वाजाची? गाठी वाजता गाठी 12 मिनिटं आपला 2 मिनिटं अगोदर रिव्हील होईल म्हणजे परफेक्ट 12 वाजता. ऊन लागतंय. मी टोपी घातली तर मला ऊन लागतंय, ऊनच लागतंय. पब्लिक बघा 12 वाजाची वाट बघताना सगळं पब्लिक फुल जल्लोष. 12 वाजाची उत्सुकता. सगळं ब्लॉगर आणि स्पेशल एंट्री आपली. काय करा आयुष्यात पक्का अभ्यास करा पण ब्लॉगर नका बनू. हाय पालखीला या. आलो चला आता थोड्याच वेळात आपला 12 वाजता रिव्हील होईल डेकोरेशन. आणि गणराज दाखवा कसं वाटतंय? पहिल्यांदा आलोय, पहिल्यांदा हा जल्लोष बघतो आणि पहिल्यांदा डेकोरेशन पण बघ एक नंबर असेल कारण 10-15 दिवस झाले तो डेकोरेशन चालूच आहे काम. हो माहिती पडला की 15 दिवसापासून तयारी चालू आहे. चला आता बघू 12 वाजेपर्यंत. डेकोरेशन एक बघू शकता मित्रांनो डेकोरेशन कसं मस्तपैकी बनवलंय आणि पब्लिक बघा. वासुदेवा बघू शकता मित्रांनो आपला एक नंबर डेकोरेशन बनवला आहे. 100 वर्षाचा महोत्सव म्हणजे आपल्या वृंदावनचं डेकोरेशन बनवलं आहे. बघू शकता वरती श्रीकृष्ण महाराज आहेत आणि सर्व जय श्रीराम जय हनुमान. डेकोरेशन बघायसाठी गर्दी फुल गर्दी झाली आहे डेकोरेशन बघायसाठी. तर मित्रांनो हा तुम्ही सुंदर देखावा आपण बघितला. वृंदावनची थीम आहे आणि तो वृंदावनची थीम जे माणसाने केली तो आहे आपला उमेश दादा. मग कसा आला विचार, कसा आला आपला डेकोरेशन करायचा? विचार तर नाही,
जे जे चांगलं वाटलं ते करायचा प्रयत्न केला आणि 100% दिला. म्हणजे यावर्षी हा डेकोरेशन तुम्ही म्हणजे का केलं, म्हणजे काहीतरी असा इम्पॉर्टंट असेल? काय माहीत आहे, दरवर्षी आपण थीम करतो. श्रीरामाची केली, परत बरेच असे देवांची केली. यावर्षी कृष्णाची थीम करायची होती म्हणून शेषनागावर केली आणि वृंदावनसारखा एक थोडा फील दिला आहे आणि 2 गवल्यांनी समोर ठेवले. हा डेकोरेशन जो आहे आपला सर्वांना म्हणजे सर्व आपल्या अख्ख्या कोंढरीपाड्याला आणि बाहेरचं पण आलेलं त्यांना पण आवडला, तर तो तुला जो प्रतिसाद भेटते तो तुला कसं वाटतंय? मस्त मजेत आणि मस्त एकदम भारी वाटतंय. अजून म्हणजे जी 15 दिवसाची 20 दिवसाची मेहनत आहे ती वावा करून ती म्हणजे 15 दिवसापासून तुम्ही स्टार्टिंग केलीस डेकोरेशन बनवायची? 15 दिवसापासून स्टार्टिंग केलेली आजपर्यंत. आता संपली बस, आता 2 संपली. तासावर बस. आणि ज्यांनी तुला म्हणजे सपोर्ट केला आपलं डेकोरेशन बनवण्यासाठी त्यांना काय बोलशील तू? ज्यांनी सगळ्यांचाच मदत आभार केली. मानेन, कारण गाडीवाला असो किंवा माझे मित्र असो किंवा गावातले सर्व पोरं असो, सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून हा एवढा मोठा कार्यक्रम होतोय, नाहीतर झालं नसतं. सगळ्यांचं सहकार्य होतं. आणि तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असं डेकोरेशन आपल्या कोंढरीपाड्यात बनवत जा. आता 100 वर्ष अजूनपर्यंत खूप वर्ष येतील असंच बनवत जा. चल, धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो बघू शकता आपल्या ताई आहेत, रांगोळ्या काढतात मस्तपैकी. बघू शकता आपला इकडं मित्र आहे धनु. यावर्षी एकटा करतोस, पुढच्या वर्षी जोऱ्यात येशील नक्की? काय 100% जोऱ्यान? हे आजू यो काय सांगते बघ, पुढच्या वर्षी बोलतो जोऱ्याशी येईन बोलतो डेकोरेशन करायला. वाटतंय खरोखर येईल? आणि बघू शकता इकडे मस्तपैकी डेकोरेशन आजू आणि आपला धनु. आणि पुढच्या वर्षी जोड्याशी नाही धनु असं का नाही? तर मित्रांनो बघू शकता इकडं कलिंगर आपला सर्व इथं सामान उद्यासाठी महाप्रसादासाठी आणलाय आणि घरा घेऊन चाललाय. का रे, घरा कलिंगर नाही देत तुला? काय नाही म्हणून आलो, काय करशील? नक्की घरात चालवलंच नाही? घरी येते बंद कर ना शटर.